Investment in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. नमस्कार मित्रांनो, मी नितिलेश पावसकर, सेबी रिअल स्टेट रिसर्च अनालिस्ट. आपलं सगळ्यांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मागचा जो महिना होता तो स्पेशली बायर्ससाठी थोडासा काय होता, पेनफुल होता. कारण की मार्केटने कंटिन्युअसली मागच्या महिन्यामध्ये एक डाऊनसाईडची रॅली दाखवली होती आणि शेवटला म्हणजे जर शुक्रवारी जर आपण बघितलं, जे सगळ्यांची होप्स होते ते होप्स देखील काय केले, पूर्णपणे तोडले आहेत. तर मार्केटमध्ये जो आपला नेहमीची जी सिरीज आहे, ज्याच्यामध्ये आपण डिस्कशन करतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असू शकतात, कोणते सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही काय करू शकता, वॉच करू शकता. एकदा चार्टच्या मदतीने काय करून घ्या, समजून घेऊया. चॅनल्सवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचा जो काही डाऊट असेल, स्टॉक स्पेसिफिक असेल किंवा इंडेक्सवरती जर व्ह्यू हवा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. निफ्टीचा जर आपण डेली चार्टला ॲनालिसिस केलं तर मार्केटमध्ये जो एक इम्पॉर्टंट सपोर्ट जो बनतोय, तो जो सपोर्ट आहे 24,600 ते 24,500, म्हणजे जवळपास ही एक 100 पॉईंटची जी रेंज आहे, ही मार्केटसाठी काय आहे बघा, खूप इम्पॉर्टंट रेंज आहे. जर आपण ह्या रेंजचं इम्पॉर्टन्स बघितलं तर जवळपास मार्केटने इथे काय केलं होतं, टाइम स्पेंड केला होता. टाइम स्पेंड केल्यानंतर ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर बऱ्याच वेळेला ह्या लेवलला मार्केटने काय केलंय बघा, रिस्पेक्ट केलंय. जवळपास 6 ते 7 वेळा सेम लो पॉइंट्स बनवून मार्केटने काय केलंय, ह्या लेवलला बाउन्स केलंय. बट शुक्रवारी पहिल्यांदा जर आपण ह्या मंथमध्ये बघितलं तर मार्केटने पहिल्यांदा 24,600च्या खाली काय केलंय, क्लोजिंग दिलंय. 24,600च्या खालची जी क्लोजिंग आहे ही थोडीशी काय आहे, मार्केटसाठी डिसअपॉइंटिंग क्लोजिंग आहे. कारण की मार्केट येणाऱ्या वीकमध्ये जर 24,500 हा जो एक इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल सपोर्ट आहे, ह्या लेवलला ब्रेकडाऊन केल्यानंतर मार्केटमध्ये जो नेक्स्ट सपोर्ट आहे, जो गॅप एरिया आपल्याला बघायला मिळतोय, तो जवळपास 24,200च्या आसपास एक गॅप एरिया आहे, जो ह्या लेवलला आहे 24,150. आणि जर राऊंड नंबर जर आपण कन्सिडर केली तर 24,000 हे काय असेल, मार्केटसाठी पुढच्या आठवड्यासाठी सपोर्ट असतील. 24,100 आणि 24,000 ही नेक्स्ट रेंज जी असेल ती मार्केटसाठी काय आहे, सपोर्टची रेंज आहे. ही लेवल आपल्याला काय करावं लागेल, क्लोजली ट्रॅक करावं लागेल. बट जर 24,000च्या खाली जर आपण क्लोजिंग दिलं आणि मार्केटने फॉलोअप सेलिंग दिलं तर अजून आपल्याला 800 ते 1000 पॉईंटची काय बघायला मिळू शकते, एक डाऊनसाईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे डाऊनसाईडची जी रॅली आहे ती आपल्याला बघायला मिळेल कधी, जर मार्केट 24,000च्या खाली क्लोजिंग दिलं तर. बट मार्केटने समजा 24,100 ते 24,000 ह्या लेवलला एक छोट्या टाइम फ्रेमवरती, म्हणजे 1 आवर असेल किंवा 30 मिनिट्स, ह्या टाइम फ्रेमवरती पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर बनवली तर मार्केटमध्ये इथून एक रिलीफ रॅली किंवा एक डेड कॅट बाउन्स आपल्याला नक्की बघायला मिळू शकतो. जर ह्या लेवलला मार्केट आलं तर तुमचा जो स्टॉप लॉस असेल तो 23,950 ते 960 ह्या लेवलच्या स्टॉप लॉसने तुम्ही काय करू शकता, एक बाईंग पोझिशन्स बनवू शकता. स्ट्रिक्टली स्टॉप लॉस तुम्हाला काय करावे लागतील, फॉलो करावे लागतील. अदरवाईज मार्केटमध्ये जी काही रॅली येते आहे ती रॅली काय आहे बघा, सेल ऑन राईज वाली रॅली आहे. आपण सपोर्ट बद्दल तर डिस्कशन केलं. मार्केटला जर एक स्ट्रॉंग मोमेंटम हवा असेल तर पहिलं आपण काय बघावं लागेल, त्याचे रेजिस्टन्स जे आहेत 24,800 ते 25,000 मार्केटसाठी काय आहेत बघा, स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत. 25,000 का, एक सायकोलॉजिकल नंबर. आणि मार्केटने 24,800 ह्या लेवलला काय केला होता बघा, ब्रेकडाऊन केला. त्यानंतर ट्राय केलं की त्या लेवलच्या वरती सस्टेन होण्याचं, बट मार्केट काय झालंय, त्या लेवलला फेल झालंय. म्हणजे जोपर्यंत मार्केट 24,800 ते 25,000 ह्या रेंजमध्ये टाइम स्पेंड करून, बघा मी काय म्हणतोय, टाइम स्पेंड केला पाहिजे आणि त्यानंतर मार्केटने ब्रेकआउट केला तर आपण एक अपसाइड मोमेंटम 400 ते 500 पॉईंटची बघायला आपल्याला मिळू शकते. सो दोन्ही प्रकारे आपल्याला काय करता येऊ शकतं, व्ह्यू घेता येऊ शकतो.
मार्केटमध्ये 24,825,000 ही लेवल काय आहे, एक सेलिंग झोन आहे. इथे गेल्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळू शकते. बट मार्केट कम्फर्टेबली ह्या लेवलच्या वरती जर क्लोजिंग देत असेल आणि होल्ड करत असेल तर मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग मोमेंटम देखील बघायला मिळू शकते. 24,100 24,000 हे काय स्ट्रॉंग सपोर्ट आहेत. त्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, ट्रेड प्लॅन करू शकता. अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट, मार्केट जे आता रिॲक्शन देते ते टॅरिफच्या न्यूजवरती रिॲक्शन देते. सो शॉर्टिंग करत असाल किंवा बाईंग करत असाल तर प्रॉपर हेजने प्लॅन करा. शॉर्टिंगवालंच मार्केट आहे, बट तरी देखील मार्केटमध्ये आपल्याला काय करावे लागतील, ज्या काय पोझिशन्स आहेत त्या नेकेड शॉर्ट न करता प्रॉपर हेज पोझिशन्सने तुम्ही काय करा, शॉर्ट पोझिशन्स क्रिएट करा. कारण की जर मार्केटमध्ये अचानक जर काही पॉझिटिव्ह किंवा सरप्राइझिंग न्यूज आली तर मार्केट काय करेल, त्याच्यावरती स्ट्रॉंगली रिॲक्शन देऊ शकतं, तुम्ही ट्रॅप होऊ शकतात. त्यामुळे प्रॉपर हेज पोझिशन्स घेऊनच काय करा, पोझिशन्स बनवू शकता. आता आपण बघूया बँक निफ्टी बद्दल. बँक निफ्टी काय करते, बँक निफ्टी थोडीशी इंटरेस्टिंग वाटते मला. लास्ट टाइम देखील 56,200 ह्या लेवलवरून काय केलं होतं, बाउन्स बॅक केला होता. हायर लेवलला जर आपण बघितलं यामध्ये तर एक रायझिंग वेजवाला फॉर्मेशन बनलं होतं. मी पहिल्या व्हिडिओमध्येच आय थिंक कव्हर केला होता रायझिंग वेज. रायझिंग वेजचा मार्केटने काय केलंय बघा, ब्रेकआउट दिलाय. ब्रेकआउट नंतर मार्केट काय होतंय बघा, लोअर लेवलला सस्टेन होत आहे. मार्केटला जे लास्ट होप्स आहेत बँक निफ्टीसाठी ते आहेत 55,500 ते 55,000. ही लेवल काय असेल बघा, मार्केटसाठी खूप क्रुशियल लेवल असेल. ही लेवल जर ब्रेकडाऊन झाली तर मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये हा जो एक गॅप एरिया आहे 54,000 ते 53,500 हा झोन काय होऊ शकतो, मार्केटमध्ये ओपन होऊ शकतो. म्हणजे जवळपास अजून 3-3.5% एक डाऊनसाइड मोमेंटम बघायला मिळू शकते. बट मार्केटमध्ये जर काही कारणामुळे एक स्ट्रॉंग फॉल जर बघायला मिळाला आणि मार्केट पर्टिक्युलर 51,900 ते 51,500 ह्या रेंजमध्ये जर मिळालं तर नक्की इथे थोडी बहुत पोझिशन्स काय करावी लागेल, आपल्याला बाईंग साईडची घ्यावी लागेल. 51,100 51,200 हा आपला काय असला पाहिजे, स्टॉप लॉस असला पाहिजे. या लेवलवरून मार्केट काय करू शकते, एक बाउन्स दाखवू शकतं. लेवल्स एकदा आपण बघूया. बँक निफ्टीसाठी जे सपोर्ट आहेत ते एकदा क्लिअर करून घेऊया. सपोर्ट जे आहेत ते 55,500 ते 55,000 हा काय असेल तुमच्यासाठी एक सपोर्ट असेल. रेजिस्टन्स जर म्हटलं तर जोपर्यंत मार्केट 56,100 ते 56,300 ह्या लेवलला ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये जो काही बाउन्स येईल तो काय येईल, एक सेलिंग अपॉर्च्युनिटी तुम्ही बघू शकता. कारण की ही जी अगोदर ट्रेंड लाईन एक सपोर्टचं काम करते ती ट्रेंड लाईन नंतर एक रेजिस्टन्सचं काम करेल. हायर लेवलला बघा मी काय सांगतोय, ब्रेकआउट कधी पॉसिबल होईल की ज्या वेळेला मार्केट 56,000 56,300 ह्या लेवलला कन्सल्टेशन करून एक ब्रेकआउट देईल. म्हणजे त्यावेळेला एक ट्रेंड लाईनचा वरच्या रेंजला ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. त्या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड करायचं आहे. लेवल टू लेवल बेस काय करा, काम करा. वन वे बाईंग किंवा वन वे सेलिंगच्या मोडमध्ये मार्केटमध्ये राहू नका. मार्केटमध्ये जर आपण अजून जर बघितलं डावजोन्स बद्दल चार्ट बघूया. डावजोन्सचा चार्ट काय करतोय, डावजोन्स मध्ये एक लेवल होती, एक डबल टॉप क्रिएट केलाय मार्केटने आणि डबल टॉप क्रिएट करून मार्केट काय करतंय, डाऊनसाइड मोमेंटम दाखवते. डाव मध्ये जर बघितलं तर आपण 43,000 हा एक काय असू शकतो, एक सपोर्ट असू शकतो. ह्या लेवलला बघावं लागेल की मार्केट कशा प्रकारे रिॲक्शन देते. ही लेवल खूप क्रुशियल आहे कारण की एक स्ट्रॉंग कन्सॉलिडेशन नंतर मार्केटने काय केलंय, बेस बनवला आहे आणि तो ब्रेकआउट केला आहे. या लेवलच्या खाली जर क्लोजिंग झालं 42,000 हा जो एक नंबर आहे, ह्या रेंजच्या खाली जर मार्केटने ब्रेकडाऊन केलं तर थोडंसं काय असू शकतं, डिफिकल्ट होऊ शकतं मार्केटसाठी. कारण की जे आपण जुलैमध्ये पेन बघितला आहे तो ऑगस्टमध्ये काय होऊ शकतो, कंटिन्यू होऊ शकतो जर ह्या लेवल्स काही झाल्या नाहीत, होल्ड झाल्या नाहीत तर. बघू आता ट्रम्प कशा प्रकारे इंडिकेशन देतात. ते नेहमीच जर बघितलं तर लास्ट मोमेंटला डिसिजन चेंजेस होतात किंवा डिसिजन
मध्ये थोडा बहुत काय केली जाते, ॲडजस्टमेंट केली जाते. सो 5 ऑगस्ट समथिंग किंवा 7 ऑगस्ट ही ट्रेंड डिसाइडिंग लेवल असू शकते. जर जे टॅरिफ 25% टॅरिफ आहे तेच जर कंटिन्यू झालं तर थोडंसं आपल्यासाठी काय डिसअपॉइंटिंग आहे. बट त्या रिलेटेड थोडं बहुत जरी मार्केटने एक पॉझिटिव्ह न्यूज मिळाली तर टॅरिफ थोडं कमी होतंय, तर आता लोकांनी काय केलं बघा, वर्स्टसाठी ऑलरेडी ते प्रिपेअर आहेत 25% बट 15% ह्या रेंजमध्ये जर टॅरिफ आलं तर थोडासा मार्केट काय करू शकतं, नक्कीच पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवू शकतो. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. पुढच्या सिरीजमध्ये मिळू.